नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 2019चा MPSC प्रिलिम्सचा जो CSATचा पेपर आहे त्या पेपरमधले अनुमान प्रमाण, त्याच्यानंतर निष्कर्ष, विधानं, गृहीतकं या संबंधी असणारे प्रश्न बघणार आहोत। एकंदरच हे जे प्रश्न आहेत हे जर तुम्ही नीट वाचलेत तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे मार्क्स आपले फिक्स असतात, हे मार्क्स आपण सोडायला नको। आणि जर तुम्ही नीट वाचलं आणि नीट विचार केला तर याच्यातलं कुठलंही उत्तर तुमचं चुकणार नाही। आता हा बघा, पुढच्या विधानांचं प्रशिक्षण करा हा प्रश्न आहे। ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनांची गरज असते। अणुविखंडन वा विलगीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते। जैव इंधनांचा वापर करत नसल्यामुळे अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते। काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते। पुढील पर्यायांमधून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा। काय काय पर्यायी उत्तर आहेत बरं? तर सगळ्यात पहिलं जे आहे की जैव इंधनं वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपांच्या प्रदूषणात भर टाकते। जैव इंधनांची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथं वरती कुठेही म्हटलेलं नाही आहे की जैव इंधनांची गरज नाही आहे। ओके, तर त्याच्यामुळे ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते, हे पहिलं स्टेटमेंट आपलं। आणि त्याच्यामुळे हा दुसरा पर्याय तर कट झाला इथं तुमचा। काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे। जैवाश्म इंधनांना दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही। तर बघा, जर तुम्ही सगळं नीट बघितलं तर इथं हा जो हे जे स्टेटमेंट्स आहेत याच्यावर त्यांनी सांगितलं आहे की मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधनं वापरले जातात। अणुविखंडन किंवा विलगीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचं उत्पादन करते, म्हणजे अणुविखंडन, अणुऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात ऊर्जेची निर्मिती होते याच्यात। जैव इंधनांचा वापर करत नसल्यामुळे अणुऊर्जाना मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते, म्हणजे याच्यामुळे प्रदूषणही कमी होतं अणुऊर्जेमुळे। आणि काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते। तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे हे, काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे। तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकंदरच तर्कसंगत हा एक पर्याय आहे, कारण इथं तुम्हाला दिलेलं आहे काटेकोर व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते आणि वरती आहे की प्रदूषण पण कमी होतं। त्याच्यामुळे प्रदूषण समस्या, काटेकोर कचरा व्यवस्थापन आणि जैव इंधनांचा वापर टाळून मग आपण ऊर्जा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा हा चांगला पर्याय, कारण वरती हे क्लिअर केलेलं आहे की मोठ्या प्रमाणात ऊर्जेचं उत्पादनसुद्धा करते। त्याच्यामुळे हे तिसरं फार ॲप्रोप्रिएट आहे। आता जैवाश्म इंधनांचा दुष्काळ, आता ह्याचं वरती दुष्काळ वगैरे वरती काही सांगितलेलं नाही आहे, तर तुम्ही एकदम क्लिअर आहे। तिसरं जे स्टेटमेंट आहे ते सर्व विधानांना धरून येतं आणि त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 3 आहे। तर आपण पुढचा प्रश्न बघूयात। दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे। हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेच धुडकावून लावली। कैद्याच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावल्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी डॅश डॅश हे समजून घ्यावे। काय समजून घ्यायचं टीकाकारांनी? तर सगळ्यात पहिलं, गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणं महत्त्वाचं आहे। आता इथं जो मुद्दा आहे की लोकांना हे समजून सांगायचं आहे की दीर्घ मुदतीचे जे कैदी आहेत की ज्यांनी खूप काळ तुरुंगात घालवलेला आहे, त्याच्यानंतर ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांना कुणी काम देणार नाही आहे, त्यांच्यावर तो टॅग लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी परत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळता कामा नये याच्याकरता त्यांना काहीतरी त्यांचं रिहॅबिलिटेशन करावं, निवृत्तीवेतन द्यावं। तर हे लोकांना समजून सांगायचं आहे। त्याच्यामुळे गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे, हे इथं तर्कसंगत नाही। गुन्हा प्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही, हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे ना, म्हणून तर त्यांनी सांगितलं की पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करायची आहे, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे। गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे बघा, की लॉंग टर्म मेजर्स तुम्हाला गुन्हा प्रतिबंध करण्यासाठी, परत गुन्हा घडू नये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, है ना। तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही, विषयच नाही। जर तुरुंगातून सुटल्यानंतर ती लोक परत गुन्हेगारी याच्याकडे वळली तर त्याच्यातून कायद्याचा संबंध परत उपस्थित होईल। तर तर्कसंगत पर्याय जो आहे तो 3 आहे, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणं महत्त्वाचं आहे। एकंदरच ही गोष्ट जी आहे की हे नीट समजून जर घेतलं आपण की त्यांना काय म्हणायचं आहे की ही व्यक्ती परत गुन्हेगारी क्षेत्राकडे जाता कामा नये, म्हणजे गुन्हा प्रतिबंध करणं आणि त्याला निवृत्तीवेतन, म्हणजे एक लॉंग टर्म सोल्युशन त्यांना पाहिजे।
आणि त्याच्या संबंधी काम होणं फार फार गरजेचं आहे. तर याचं जे उत्तर आहे 3. तुम्ही जर नीट वाचलं तुम्हाला नीट गोष्टी लक्षात येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे 2.5 मार्क आपल्या हातून जाता कामा नये. तुम्ही नीट वाचलं तर हे 2.5 मार्क तुम्हाला मिळतात. आधीचाही प्रश्न जो होता तो अतिशय साधा सरळ होता. फक्त सगळे स्टेटमेंट्स जे तुम्हाला दिले जातात पर्याय, ते तुम्ही दिलेल्या माहितीशी टॅली करणं गरजेचं असतं. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि तिच्यामध्ये ॲप्रोप्रिएट शब्द टाकायचा आहे. नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात डॅश डॅश स्त्रोत खर्ची घातलेले असूनही मानवी चाचण्यात मिळालेल्या विपरीत परिणामांमुळे त्याचा विकास थांबवण्यात आला. एकेकाळी ज्या एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर डॅश डॅश उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते, ते औषध फक्त आता त्यांच्या विकासांना दिवाळे काढायला लावणारा आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे. आता बघा, इथं ऑलरेडी सांगितलं आहे की दिवाळे काढणारा आर्थिक, पण ठीक आहे, आपण जर पर्यायांनुसार गेलो तर सगळ्यात पहिले आपण हा पर्याय घेतला नैसर्गिक. आता आपण इथं जर एमध्ये टाकलं की नैसर्गिक स्रोत खर्ची केलेत, ओके, वाक्य जमेल आपल्याला. एकेकाळी ज्या प्रकारचे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर विनाकाम पगार उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते. तर विनाकाम पगार उपयुक्त है ना उपचार, तर हा जो शब्द आहे तो तिथं प्रॉपरली फिट होत नाही, त्याच्यामुळे हे कट झालं. नैसर्गिक परत टाकला तर भिकार लक्षणी उपचार करण्यासाठी. आता बघा, भिकार लक्षणी या शब्दाचं स्वागत करू शकतो का आपण? ऑब्वियसली नाही. तर हा बी मधला जो ऑप्शन आहे तो येऊच शकत नाही, त्याच्यामुळे हे 2 कटले. राहिलं तुमचं एकच. तर इथं येतं ते म्हणजे आर्थिक स्त्रोत तुम्ही वापरलेले आहेत आणि मानसिक विकारांवर रामबाण उपचार, मग त्याचं रामबाण उपचाराचं स्वागत होतं. म्हणजे आज कोविड-19मध्ये लोकांना रामबाण उपचार पाहिजे आहे ना, त्याचं स्वागत करण्यासाठी लोक रेडी आहेत. तर त्याच्यामुळे एक एक जरी तुम्ही टॅली केलं तरी ते शब्द आणि तिथं असणारं वाक्य ते पूर्ण अर्थपूर्ण होत नाही. आणि तिच्यातून चौथा ऑप्शन आपला चपलकपणे तिथं बसतो, आर्थिक आणि रामबाण. तर हा तर बघा, हा प्रश्न इतका क्लिअर आहे म्हणजे फ्रीचे 2.5 मार्क आहेत. म्हणून असे प्रश्न सुटता कामा नये. तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट इतकं परफेक्ट पाहिजे की 80च्या 80 प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे. हे सीसॅटमध्ये फार फार महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न बघूयात. हा जो प्रश्न आहे बघा, तर हे एक प्रकारचं गणितच आहे. फक्त एक गणित देताना विधानाच्या स्वरूपात त्यांनी मांडलेलं आहे सगळं, की जी माहिती दिलेली आहे की नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मतं मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मतं त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78, 102 अधिक आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्यविधान निवडा. आता साधी गोष्ट आहे की एकूण मतं जी आहेत ती 972 आहेत आणि जी व्यक्ती जिंकलेली आहे त्या व्यक्तीच्या विरोधकांना त्याच्यापेक्षा 72, 78, 102 मतं जी आहेत ती कमी आहेत. म्हणजे जर तुम्ही इथं कन्सिडर केलं की एक्स एवढी मतं त्या व्यक्तीला मिळाली, तर एक्स मायनस 52, एक्स मायनस 78 आणि एक्स मायनस 102, ओके. तर ही विरोधकांना मिळालेली मतं आहेत आणि प्लस त्याचं स्वतःचे एक्स मतं. तर मग आता इथं सिंपल आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची बेरीज करावी लागेल. एक्स प्लस एक्स मायनस 52 प्लस एक्स मायनस 78 प्लस एक्स मायनस 102. तर याचं जे आहे ते 4x मायनस 232 इतकं हे होतं. म्हणजे हे 102 अधिक 78 अधिक 52 आणि इज इक्वल टू काय आहे तुमचं 972. तर उत्तर जे आहे तर ते एक्स इज इक्वल टू जे आहे ते 301 येतं. हे सॉल्व केलं तुम्ही की म्हणजे 4x मायनस 332, ओके. म्हणजे बघा 4x मायनस 232 इज इक्वल टू 972. तर ते तिकडे गेले 4x, ओके. तर उरले 1204 आणि x इज इक्वल टू 1204ला जर तुम्ही डिवाईड केलं तर उत्तर येतं 301. चौथा पर्याय बघा. तर सिंपल हे गणित होतं, पण विधान आणि तिच्यामध्ये निष्कर्ष वगैरेही त्यांनी केलं होतं की कोणताही निष्कर्ष म्हणून आपण हे याच्यात गृहीत धरलं. पण हे एकदम सिंपल आहे. मिळालेली मतं आणि त्याच्यापेक्षा कमी कमी आहेत त्याची एक्स माना आणि त्याच्यातून गणित सॉल्व करा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि ते पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचार प्रक्रिया वापरणारी जोडी निवडा. विविध प्राण्यांदरम्यानच्या संपर्काची संशोधकांची पाहणी केली आहे आणि मिरकॅट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साद यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा 2 गटात मोडतात असे त्यांना आढळते. म्हणजे संशोधकातून मिरकॅट जे आहे तर ते इशारे आणि साद या 2 प्रकारच्या मालिका हे करतात आणि एकाचा जो अर्थ होतो तो म्हणजे स्वागत, दुसऱ्याचा होतो सावध. मिरकॅट घालत असलेली साद जी आहे ती स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याच्या प्रयत्नात आहे हे आपण मान्य करायला हवे,
ओके, म्हणजे मिरकॅटची साथ जी आहे ती स्वागतासाठी नाही, त्यांनी क्लिअर केलं, सावधतेसाठी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सेंद्रिय किंवा असेंद्रिय खते यातून निवड करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते कमी पिके उत्पादन देण्याची शक्यता असते आणि काही काळ असेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यासाठी स्वतः बदल करणे मुश्किल होते. यासाठी शेतकऱ्यांनी दूरगामी परिणामांचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे. तर सेंद्रिय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दूरगामी याच्याकरता शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा. ओके, एकतर तरुण दरवर्षी हुशार जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत असतील. 2 कंडिशन आहे, एक तर विद्यार्थी तरुण हुशार होत आहेत किंवा परीक्षा सोप्या होत आहेत. आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धिमापन चाचण्यातून आणि अन्नगृहीत मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असे अनुमान आपण काढले पाहिजे. म्हणजे 2 कंडिशन आहे, एक तर तरुण हुशार होत आहेत किंवा विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे, परीक्षा सोप्या होत आहेत. आणि अनुमान काय आहे, तर बुद्धिमान होत आहेत ते आणि त्याच्यामधून परीक्षा प्रणाली जी आहे ती त्यांच्यासाठी सोपी ठरते. 4थं स्टेटमेंट, मोकळा जाळ वापरण्यापेक्षा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचा अन्न शिजवण्याचा उत्तम मार्ग आहे. लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली खूपच कार्यक्षम असतात. या उलट मोकळ्या जागेच्या चुली हवा गरम करण्यास उष्णता गमावतात. त्यामुळे जास्त लोकांनी लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुलीचा वापर करायला हवा. आता इथं जर हे स्टेटमेंट्स तुम्ही बघितले तर इथं 2-2 कंडिशनवाले आहेत. तर आणि क आहे बघा, सारखी विचारप्रणाली जी आहे की 2 त्यांनी कंडिशन सांगितलेल्या आहेत की इशारे आणि साध. इथं कसं आहे की आयदर ते हुशार होत आहेत किंवा उत्तीर्ण होत आहेत. इथं कसं होतं की सरळ त्यांनी एका ह्याच्यात ते सांगून टाकलं की सेंद्रिय हे पद्धती वगैरे वगैरे है ना, तर शेतकऱ्यांनी बदल करावा. किंवा इथं जे आहे की बंदिस्त चूल आणि त्या सगळ्या प्रकारे. पण ह्या ज्या 2 कंडिशन्स आहेत, इथं तुम्हाला टिपिकली 2 कंडिशन दिसतात, साध आणि इशारे. इथं जे आहे की तरुण हुशार होत आहेत किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावं म्हणून परीक्षा सोप्या होत आहेत. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेवटचा त्याचा शेवट जो आहे की हा साध स्वागतासाठी नाही याची खात्री आहे, म्हणून आपण हे मान्य करायला पाहिजे की सावधगिरीचा इशारा आहे. सेकंड हिच्यामध्येही ते त्याला एका स्टेटमेंटला क्लिअर करतं की आपण पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असं अनुमान आपण काढलं पाहिजे. म्हणजे दोन्ही हिच्यामध्ये एक टिपिकल रिसर्च प्रोसेस आणि तिच्यामधून येणाऱ्या 2 कंडिशन आणि तिच्यातली एक कंडिशन कशी ॲक्सेप्ट करायची हे इथं क्लिअर केलेलं आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे ते आणि क आहे. तर अशा पद्धतीने जवळपास हे 5 प्रश्न होते बघा या पेपरमधले, आणि 5 गुणेला 2.5 जर केलं तुम्ही तर हे 12.5 आहे. त्यातल्या त्यात हा शेवटचा जो प्रश्न आहे इथं बरीच लोक कन्फ्यूज होऊ शकतात. पण त्याच्याकरताच एक गोष्ट आहे की तुम्ही अशा टाईपचे जे प्रश्न आहेत ते जेवढे जास्तीत जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला ते जास्तीत जास्त वर्क होत राहील. म्हणजे किमान किती वाईट परिस्थिती असली, आपण हा स्किप जरी केला तरी इथं तुम्हाला 10 मार्क मिळणं 4 प्रश्नांमधून ते अपेक्षित आहे आणि ते आपण काढलेच पाहिजेत. तर CSAT आपण अशाच महत्त्वाच्या गोष्टी बघत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.